देवाने गाढ निद्रा आणली आणि त्याच्या हाडापासून स्त्री बनवली. तो म्हणतो तिला आता काय म्हणावं? नारी म्हणावं. म्हणून पारिवारिक जीवनामध्ये जसा परमेश्वराने पुरुषाला सन्मान दिला आणि स्त्रीला देखील सन्मान दिला, आपल्याही कुटुंबामध्ये या गोष्टी असायला पाहिजे. नको का? नको का? मग अंजली सन्मान करते का नाही पतीचा? गरजेची गोष्ट नाही का? देवाच्या वचनामध्ये म्हटलंय स्त्रीने आपल्या पतीचा काय करावा? सन्मान करावा. खूप गरजेची गोष्ट आहे. आणि जिच्या हृदयामध्ये आपल्या पतीवर प्रेम आहे ना, ती नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्या पतीचा काय करते? सन्मान करते. आणि पती म्हणून आपल्या पत्नीचा देखील रिस्पेक्ट करणं काम तुझं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. अनेकदा काय होतं माहितीये का, आपल्यामध्ये थोडासा पुरुष अहंकार असतो ना, आपलं वाटतं आपलंच हे शिकून जायला पाहिजे. काही गरज नाही. चुकीच्या वेळेस नक्कीच आपण बोलावं, परंतु चांगल्या गोष्टीची आपल्या कुटुंबामध्ये आपण स्तुती करायला पाहिजे, प्रशंसा करायला पाहिजे. फक्त ती तूच नव्हे, तुझ्या आई वडिलांनी देखील सुनांची देखील करायला पाहिजे चांगल्या गोष्टीबद्दल, बरं का? देवाचं वचन असं सांगतं बरं का. आणि म्हणून त्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये आशीर्वाद येतात. त्याच्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये काय येतं? आशीर्वाद येतात. आणि त्यातून सासू सासऱ्यांचं देखील सुनावर प्रेम आहे त्याच्या कृतीतून काय होतं? दिसलं जातं. आणि म्हणून या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे फक्त तुमच्या परिवारासाठी नाही. आम्ही नेहमी प्रॅक्टिकल मध्ये जे ही मंडळामध्ये येणारे प्रियजन आहेत त्यांना याच गोष्टी आम्ही सांगतो. आणि त्याच्यामुळं काय होतं? त्या कुटुंबामध्ये प्रीती जी आहे ती वरवरची राहत नाही. एकमेकाशी मनुष्य जोडले जातात आणि ते हृदयापासून एकमेकावर प्रीती करतात. बरोबर आहे की नाही? आणि जर असं कुटुंब असेल ना, तर मला वाटतं जर त्या कुटुंबामध्ये एकता आहे, प्रीती आहे, प्रेम आहे, तर कुठल्या गोष्टीची उणीव असणार आहे का? असेल का? नाही. म्हणून प्रत्येकाची अपेक्षा असायला पाहिजे, माणसं कुटुंब तसं असायला पाहिजे. आता मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की आदामाच्या हाडापासून कोण बनवली? स्त्री बनवली. एकदा असंच एका व्यक्तीने त्या ठिकाणी म्हटलं, काय झालं, त्याची बायको थोडी खट्याळ होती आणि उठता बसता त्याचा अपमान करायची. तो म्हटला, याला ही दुसऱ्याच्या भासळीची बनून तर नाही आली. बरोबर आहे ना? त्याला वाटलं तसं. काही वेळेस काय होतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, घर व धन हे वडिलांकडून मिळालेला दयाभाग आहे, परंतु सुज्ञ पत्नी कशी कशी पत्नी? महिलांनी तरी बोला रे, तुमच्या वतीने बोलतोय मी. सुज्ञ पत्नी कोणाकडून? परमेश्वराकडून. आणि ज्याला सुज्ञ पत्नी मिळाली ना, त्याच्या कुटुंबाचं कल्याण होऊन जातं. हालेलुया. बरोबर आहे ना? आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सुज्ञ पत्नी हे परमेश्वराकडून मिळालेलं गिफ्ट आहे. आणि जर समजा या चॉईस मध्ये जर बिघाड झाला ना, बस. आता थोड्या वेळापूर्वी आमच्याच नात्यातला एक फोन होता. आता तो पोलीस स्टेशनला जाऊन बसलाय. आता पोलीस स्टेशनला जाऊन बसलाय. 2 लेकरं आहेत. त्याची बायको काही त्रास नाही तिला. ते नातेवाईक आमचे करोडपतीच आहेत, परंतु तरी तिला एवढा चाव आलाय की ती नांदा ना तिथं. आता काय करायचं? म्हणून एक चांगली पत्नी जर आपल्या कुटुंबामध्ये आली तर तो परमेश्वराकडचा काय आहे? आशीर्वाद आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ज्या प्रकारे म्हटलं, त्याने जी स्त्री बनवली पायाच्या हाडापासून बनवली का? दुसऱ्या कुठून बनवली का? मध्यावरून. बरोबर आहे ना? म्हणून स्त्रियांचा देखील आपल्या कुटुंबामध्ये आपण सन्मान करणं गरजेचं आहे. नेहमी त्यांना टाकून झोपून बोलणं, त्यांच्या माहेरचा उद्धार करणं हे आपल्या कुटुंबात होता कामा नये. माझ्यापर्यंत ऐकू येत नाही म्हणजे व्यवस्थित चाललंय. आनंदाची गोष्ट नाही का? खूप महत्वाची गोष्ट आहे. नेहमी आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी आपण या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि सुनांचं देखील काम आहे बरं का. फक्त आपल्या पतीचा रिस्पेक्ट करायचा असं आहे का? नाही. नेहमी आमचा काही वेळेस विषय होतो ब्रदरांबद्दल, कुठं कोणाच्या आदत मदत नाही, काय नाही, कामाशी काम आणि घराशी घर. बरोबर आहे का नाही? नाही तर मोकर याचे त्याचे पानं उचकत बसण्यामध्ये काही मजा नाही. त्याच्यामध्ये ते काठ्याकूट करून काही फायदा पण नाही. आणि ज्या प्रकारे आज तुम्ही आनंदाने खाता आहात ना, त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट आहे. जाणीव नको का?
जाणीव नको का? मुलांनाही असायला पाहिजे आणि सुनांना देखील या गोष्टीची असायला पाहिजे जाणीव. का माहितीये का? कारण तुम्ही आज सुखात आहात ना, त्यांनी कित्येक वर्ष आपलं जीवन दुःखामध्ये घातलेलं आहे. तासन तास त्यांनी मशीनवर असेल, जेही जॉब त्यांना असेल, अनेक दिवस त्यांनी कशामध्ये घातले? हे कुटुंब सावरण्यासाठी घातले. आणि ज्यावेळेस एक पिता म्हणून, एक सासरा म्हणून, एक सासू म्हणून त्यांची हीच अपेक्षा असेल, जो आनंद त्यांनी उभा केला ना, तो तुम्ही टिकवून धरायला पाहिजे. मग काही वेळेस घरामध्ये असताना भांड्याला भांडं लागतं का नाही? जरी लागलं ना, त्याचा आवाज कमी करायचा. बरोबर आहे का? गरजेची गोष्ट नाही का? खूप गरजेची गोष्ट आहे. कुटुंबामध्ये थोड्या गोष्टी होत राहतात, परंतु 2 मंत्र आज तुमच्या कुटुंबासाठी मी सांगतो. पहिली गोष्ट, क्षमा मागण्याचा स्वभाव आमच्यामध्ये असायला पाहिजे. कुठला? परंतु परिस्थिती ही होती, आपल्याला असं वाटतंय येशूतून माझंच जायला पाहिजे. बरोबर आहे ना? क्षमा मागितल्याने काय होतं बरं? क्षमा मागितल्याने काय होतं? दुरावा मिटला जातो का नाही? बरोबर आहे ना? क्षमा मागणं आणि क्षमा करणं हे आपल्या कुटुंबामध्ये असणं गरजेचं. आणि ज्या कुटुंबामध्ये ही गोष्ट आहे ना, तो परिवार नक्कीच आशीर्वादाचं कारण असल्यावर राहणार नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अनेक कुटुंबाबद्दल आम्ही पाहतो, परंतु पहिलं जे कुटुंब आहे आदाम हव्वेचं. कोणाचं कुटुंब? आदाम हव्वेचं. आणि आदाम हव्वेच्या कुटुंबामध्ये असं म्हटलंय, देव त्यांना भेटण्यासाठी येत होता. कोण? देव. बरोबर आहे ना? आज तुम्हालाही पण देव बाप्पा आलेत भेटायला. देवाची एवढी मोठी कृपा आहे, तुमच्या घराच्या शेजारी चर्च आहे, परंतु एवढे तुम्ही व्यस्त आहात. नेमकं कोणत्या कामात हे मला काय माहिती नाही. हे मी तुम्हाला प्रीतीने बोलतो, रागून नाही बोलत. का माहितीये का? सेवक म्हणून माझा तो हक्क आहे. इथं येण्याच्या अगोदर कित्येक वर्ष मी तुमच्या घरी येऊन प्रार्थना घेतलेल्या, ते तुम्हालाही माहित आहे. आणि म्हणून माझे काही वेळेस 1000 2,000 रुपयाचे रोजंदारीचे काम असतात, परंतु मी माझ्यासाठी तो पैसा कचरा आहे, याच्यासाठी की देव आमच्यासाठी प्रथम आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टी जर देवाने तुम्हाला दिलेल्या आहेत ना, अजून एक गोष्ट तुम्ही करा, त्यापैकी नक्कीच महत्वाची आहे, तुम्ही भक्तीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. कारण सांगण्यामध्ये काही मजा नाही. आता जरी मला एखाद्या व्यक्तीने फोन केला, पास्टर मला भूत लागले, तुला भूत लागू दे, नाही तर काही मी आत्ता जाईल. का माहितीये का? कारण ज्यावेळेस मला ख्रिस्त समजला, त्यावेळेस मी मरायच्या शेवटच्या स्टेपला होतो. कुठल्या? शेवटच्या. आणि माझी पार्श्वभूमी तुम्हाला आता पाळक म्हणून मी लय चांगला वाटत असेल, परंतु अगोदर माझे पत्त्याचे क्लब होते बरं का. कशाचे? आणि सोरडचे धंदे होते. दादा, मामा, काका, भैया यांना कोणाला मी मोजत नव्हतो, एवढा पैसा माझ्याकडे असायचा. परंतु ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये सैतानी बंधन आलं, 2-3 वर्षामध्ये मी मरायच्या शेवटच्या स्टेपला गेलो. आणि अशा परिस्थितीमध्ये मी पैसा वगैरे घातला हॉस्पिटलमध्ये, मला फरक पडला नाही. बाकीच्या गोष्टी केल्या, फरक पडला नाही. आणि ज्यावेळेस मी मरायच्या शेवटच्या स्टेपला होतो, त्यावेळेस मी ख्रिस्ताकडे गेलो. आणि त्या ख्रिस्ताने ज्यावेळेस मी भिंगारमध्ये एका सभेमध्ये गेलो, त्याच्या अगोदर त्या ठिकाणी मला चालवत नव्हतं, फिरवत नव्हतं. त्या सभेमध्ये एका कुटुंबाने मला नेलं. त्याच्या अगोदर मी ईश्वर विश्वास ठेवत नव्हतो, त्यांनी नेलं. आणि त्या दिवशी प्रभूचा मला एवढा महान अनुभव आला ना. 2003 या वर्षी मी ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये माझा तारणारा म्हणून घेतलं. आणि आजच्या परिस्थितीमध्ये प्रभूने माझं कुटुंब एवढं ब्लेस केलं. आतापर्यंत हजारो नव्हे लाखो लोक आमच्या सेवेद्वारे आणि कुटुंबाद्वारे आशीर्वादित झालेले आहेत. कशामुळे माहितीये का? कारण जीवनामध्ये पैसा अडका, बाकीच्या गोष्टी क्षुल्लक आहेत, परंतु जिथं ख्रिस्त आहे ना, तिथं शांती आहे. जिथं ख्रिस्त आहे ना, तिथं भरपुरी आहे. जिथं ख्रिस्त आहे ना, तिथं आनंद आहे. जिथं ख्रिस्त आहे ना, तिथं आरोग्य आहे. जिथं ख्रिस्त आहे ना, तिथं समाधान आहे. आणि जिथं ख्रिस्त आहे, सगळ्याच गोष्टी तिथं आहे. म्हणून केवळ मी तुम्हाला सांगेन, सातत्याने देवाच्या चरणाजवळ आपला वेळ काय करत जा, देत जा. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, आज विशेष करून विकासचा दोघांचा अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम असताना मी तुम्हाला सांगेन, आपल्या आई वडिलांचा आदर करणं, त्यांना पाठीमागं न बोलणं, घालून पाडून न बोलणं, हे जीवनामध्ये नेहमी बाळगा.
आपला बाप या नात्याने त्यांचा रिस्पेक्ट, आई वडिलांचा रिस्पेक्ट करणं आपलं काय आहे, काम आहे. आणि जेवढा रिस्पेक्ट कराल ना, देवाच्या वचनामध्ये देखील 10 आज्ञामध्ये एक आज्ञा परमेश्वराने घालून दिली. काय आज्ञा सांगता येईल का कोणाला? आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. आपल्या बापाचा व आईचा काय कर, सन्मान कर किंवा मान राख. त्याच्यामुळं काय होईल माहितीये का, काय होईल, त्याच्यापासून तुला दीर्घ आयुष्य मिळेल. काय मिळेल? दीर्घ आयुष्य. दीर्घ आयुष्य. त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. आपलं वेळ नाही. स्तोत्र संहिता 128. परमेश्वराचं भय धरणाऱ्याची केवढी धन्यता आहे त्याच्याबद्दल देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि इतके आशीर्वाद तिथं आहेत ना की ते कल्पनेच्या बाहेरचे आहे. आणि म्हणून नेहमी जर एक चांगलं नातं असेल ना, तर ते नातं किंवा एक समजदार जर स्त्री असेल ना, ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला काय करते, घेऊन चालते. खूप महत्वाची गोष्ट आहे. ताई, तुझ्या माहेरचं कोणी आलंय का? आलंय ना? कोण आलंय? किती चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून फक्त मुलीपुरतच नातं नाही ठेवायचं बरं का. बरोबर आहे ना? नातं कुठपर्यंत राहतं, फक्त लग्न घेऊन आले का नातं बिघडलं जातं. बरोबर आहे ना? म्हणून एकमेकाला रिस्पेक्ट करा. नेहमी मी मागच्या काही दिवसामध्ये तेलंगणा भागामध्ये सेवेनिमित्त गेलो होतो. अनेक देवाचे सेवक माझ्या बरोबर होते. त्या सेवक संध्याकाळी आम्ही एका कार्यक्रमाला जाणार होतो. वाढदिवसाचा कार्यक्रम होता आणि त्या सेवकाच्या मुलाच्या सासूरवाडीमध्ये आम्हाला जायचं होतं. जाताना जेव्हा आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी ते सर्व आम्ही कारमध्ये होतो, गेलो आणि त्या व्यक्तीने एका मॉल समोर त्या ठिकाणी गाडी थांबवली. तिथून त्या मुलीच्या घरच्यांसाठी उत्तम कपडे घेतले, चांगल्या प्रकारे केक घेतला, बाकीच्या सगळ्या काही गोष्टी घेतल्या आणि नंतर त्या कुटुंबामध्ये गेले. आणि त्या कुटुंबातलं प्रेम जे मी पाहिलं ना, ते अलौकिक आहे. ते कसं आहे, अलौकिक. म्हणून केवळ फक्त यांच्या पुरतीच प्रीती असता कामा नये. तुमच्या दोन्ही कुटुंबामध्ये जिव्हाळा असायला पाहिजे, प्रीती असायला पाहिजे. जर मुलगी चुकली तर 2 द्यायच्या बर का. कोणी आई बापांनी द्यायच्या. प्रत्येक गोष्टीमध्ये डोकं देखील घालायचं नाही. हे गरजेच्या गोष्टी आहेत. याच आठवड्यात आपली फिल्म रिलीज होत आहे, 7 जन्मभराची म्हणून. आणि त्याच्यामध्ये पारिवारिक नाते संबंध याच्यावरच आपण ती फिल्म शूट केलेली आहे. लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये रिलीज होईल. जरूर पहा. अशोक पठारे युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला ती पाहायला मिळेल. बघा, आमचे ऍक्टर इथे पण उभं राहिले, व्हायरल झालं त्यासाठी टाळा वाजवा. म्हटलं मला मी व्हायरल झालो का, म्हटलं हो, अमिताभ बच्चन पाहिलं. आणि खूप चांगला एक विषय आहे. आणि म्हणून प्रार्थना आमच्या कुटुंबाला सांभाळते, प्रार्थना आमच्या कुटुंबाला संरक्षण देते. आणि ज्यावेळेस एकच गोष्ट शेवटची सांगेल आणि आपण थांबणार आहोत, त्यापैकी ही की प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल देवाला धन्यवाद द्या. कशाबद्दल? बरोबर आहे ना? प्रभूने तुम्हाला चांगलं घर दिलं, त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद. चांगले आई वडील दिले, त्याच्याबद्दल धन्यवाद. चांगल्या सुना दिल्या, त्याच्याबद्दल देखील धन्यवाद द्यायचा बरं का. चांगली सासू दिली, त्याच्याबद्दल देखील धन्यवाद द्यायचा. काही वेळेला सासूला बोलावं लागतं बरं का. मग त्याच्या आपले कान ठणकले नाही तर ते पण चांगलं आहे. आपल्या हिताच्या काही गोष्टी असतात, महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देणं गरजेचं. प्रभूने या कुटुंबाला वर्षभर चांगल्या रीतीने सांभाळलं. देवा त्यांना अधिक आशीर्वादित करो. ज्या त्यांच्या इच्छा अपेक्षा आहे, या कुटुंबाच्या देखील ज्या अपेक्षा आहेत, त्या परमेश्वर यांच्या जीवनामध्ये पूर्ण करो. आणि दोघे भावाभावामध्ये नेहमी काय असायला पाहिजे, प्रीती असायला पाहिजे. दोघीही जावाजावामध्ये काय असायला पाहिजे, मी मोठी आणि तिला आणि ती मोठी, समान समजा. कसं समजा? आणि एकमेकाला जर जीव लावला ना, तुमच्या कुटुंबामध्ये सुखाची आणि आनंदाची कुठली कमी असणार नाही. देवाच्या कृपेने प्रभू लेकरं दिले, सर्व गोष्टी दिल्या. प्रभू याही कुटुंबाला ब्लेस करत आहे. चांगली गोष्ट नाही का? आणि जे आपले नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत, त्यांच्याशी चांगल्या रीतीने राहा. जर ह्या गोष्टी कराल ना, नक्कीच देवबाप आपलं कुटुंब आशीर्वाद. यावेळेस सर्वजण दोघांसाठी प्रार्थना करूया, डोळे बंद करूया. आले.